आदरणीय मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी सरकार दखल घेत नाही। खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे की जरांगे पाटलांना महिन्यापासून सांगितलं की मी उपोषणाला बसणार नाही। सरकारने त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं होतं। आज त्याची तब्येत बरोबर नाही, असं असताना सुद्धा एक मराठा म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि जर मनोज जरांगे पाटलाच्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रात तांडव झाल्याशिवाय राहणार नाही। या सरकारला जाहीर इशारा देतो, या ठिकाणी आज राज्य महामार्ग रोखलाय। आजच्या आज जर उपोषण मनोज जरांगे पाटील सुटलं नाही तर याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागतील। आज मनोज दादानं सांगितल्याच्या नंतर बी आज मनोज दादाला उपोषणाला पुन्हा एकदा बसण्याचा भाग पाडत आहे सरकार। सरकारने 2 वेळेस जे आश्वासन दिलेलं आहे आणि लेखी आश्वासन देऊन सुद्धा सरकार संपूर्ण मागण्या मान्य करत नाही। कुणबी सर्टिफिकेट सरसकट द्यायला पाहिजेत हैदराबाद गॅजेट नुसार, परंतु काहीतरी थातूर मातूर मोजके सर्टिफिकेट या ठिकाणी दिले जात आहेत। शासन जाणून बुजून मराठा समाजाची फसवणूक करत आहे आणि असं सांगत आहे तुम्हाला सर्टिफिकेट दिले कोणत्या प्रकारे आम्हाला सर्टिफिकेट दिले। आज सर्टिफिकेट दिला जर व्हॅलिडिटी होत नाही, आमच्या मुलाबाळाच्या लेकराचं आज नुकसान होत आहे। आज समाजासाठी मनोज दादा पुन्हा एकदा भर उन्हामध्ये आज आंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत।